मित्रांनो, सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही या गावामध्ये आहे आणि आपल्या सोबत येथील शेतकरी आहेत सचिन देवकर यांच्या बागेमध्ये आहे आणि त्यांच्या बागेमध्ये आपण बघू शकता की गेल्या 2 दिवसापूर्वी पुण्यातील जे मार्केट आहे तर साधारणतः त्यांच्या डाळिंबीला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे आणि एक नंबरची जी क्वालिटी आहे त्याला एक 600 रुपयापेक्षा जास्त दर मिळाला आहे. त्यांच्याशी आपण आज संवाद साधतोय. देवकर साहेब नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल, आपण गेल्या 10 वर्षापासून या डाळिंबीत काम करताय आणि गेल्या 2 दिवसामध्ये आपल्या बागेला अतिशय चांगल्या प्रकारे एक नंबरच्या साईजला चांगला दर मिळाला. काय भावना आहेत? चांगला आहे की कष्टाचं फळ मिळालं तर काय तर भावना बाकी काय असते. बरोबर. काय सांगचाल, तुमच्या बागेला आम्ही बघितलं आपण एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं ही डाळिंब करताय. ह्यात वेगळं काय म्हणजे वापर करता, म्हणजे अन्नद्रव्य असतील किंवा स्लरी असतील, असं काय अभ्यास म्हणजे करता ह्याच्यात वापर करता तुम्ही? थोडं नॅचरली पद्धतीनं मी डाळिंब बाग करतोय. म्हणजे समजा केमिकलचा कमी वापर करतो. जमिनीवरती तणनाशकाचा वापर नाही करत. घास कटरनं गवत कापणे आणि स्लरीचा वापर जास्त राहतो. बरं, याच्यामध्ये कोणकोणत्या स्लरी किंवा कशा पद्धतीने? जीवामृतची स्लरी, लास्ट टप्प्यामध्ये मग खपरी पेंडीची स्लरी, असं 2 स्लरीचा जास्त वापर राहतो. आता आपली झाडं किती आहेत किंवा कधीची लागण आहे किंवा कोणत्या जातीची आहे, काय थोडंसं? झाडांना आता 10 वर्ष झाली. भगवा जातीची, रेग्युलर भगवा त्या व्हरायटीचे आहे आणि दरवर्षी आपल्याला चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न मिळत आहे. काही अडचण नाही. आता डाळिंबमध्ये करत असताना मग ह्याला तुम्हाला कोणाचं असं मार्गदर्शन वगैरे लाभतं वगैरे? आता तुम्ही मी अनेक बागा बघितल्यात, पण आपली बाग वेगळी आहे की आपण सेंद्रिय पद्धतीने करताय, म्हणजे फळं असतील ते नॅचरली पद्धतीने आले पाहिजेत किंवा काय गोष्टी वेगळ्या पद्धतीने करताय. कसं म्हणजे तुम्ही कुठून ह्याचं तुम्हाला असं कोणाचं मार्गदर्शन वगैरे लाभतं किंवा काय, कुठून बघता ही सगळी माहिती वगैरे घेत असता? मी तसं पहिल्यांदा शेती करताना आर्ट ऑफ लिव्हिंगचा जे ऑर्गॅनिक शेतीचा कोर्स आहे तो पहिल्यांदा केला. कुठं केला, कधी केला, कोणत्या साली केला? 2015ला डॉक्टर रणजित फुले, म्हणजे मी डाळिंब क्षेत्रात येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर रणजित फुले दहीगावचे आहेत, आपले आर्ट ऑफ माळशिरस तालुक्यामध्ये. तर त्यांनी म्हणजे मला शेती क्षेत्रातलं काहीच आवड. आधी काय करत होतं? मी अगोदर सिंगणापूर गुप्तलिंग या ठिकाणी पेट्रोल पंप आणि हॉटेल होतं. व्यवसायच करत होतो. त्याच्यानंतर डाळिंब क्षेत्रामध्ये मला तसं डॉक्टर रणजित फुले यांनी आणलं आणि त्यांनीच त्यांच्या बागेतील गुटी दिली. त्यांनी सर्व मार्गदर्शन पहिल्यांदा केलं. आणि मी एक आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर असल्यामुळं गुरुदेवांच्या पहिल्यापासून नॅचरल फार्मिंग या विषयावरती थोडंसं सतत मार्गदर्शन असल्यामुळं. तो कोर्स कुठे केला तुम्ही, तो पहिला कोर्स सांगत होता तो मोहीमध्येच. आम्ही इथं आमच्या इथं गावात बेलदेव मंदिर आहे महादेवाचं अष्टलिंगापैकी एक. त्या ठिकाणी आम्ही 3 दिवसाचं शिबिर घेतलं होतं. त्या ठिकाणी बेलदेव मंदिरामध्ये बेलदेव मंदिराच्या तिथल्या हॉलमध्ये शिबिर घेतलं होतं. त्या शिबिरामध्ये बरंच आपण सेंद्रिय पद्धतीनं शेती का करावी, डाळिंब क्षेत्रामध्ये पण लॉंग टर्म जर आपल्याला हे करायचं असेल, यश प्राप्त करायचं असेल तर सेंद्रिय पद्धतीनं वापर राहणं गरजेचं आहे. केमिकल पद्धतीनं पण वापर करणं टनेज काढण्यासाठी योग्य आहे, म्हणजे माल जास्त निघतो. आणि सेंद्रिय पद्धतीनं थोडंसं माल टनेज कमी निघेल पण चांगली गुणवत्ता राहील, बागांचं आयुष्य जास्त राहील. त्यामुळं मी थोडंसं सेंद्रिय पद्धतीनं पूर्वीपासून करत आहे. दरवर्षी यश मिळत आहे. त्यामुळं मी थोडंसं अजून जास्त केमिकल क्षेत्राकडे नाहीच वळलो, सेंद्रिय पद्धतीने. मग ह्याच्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचा आपल्याला काय फायदा होत गेला किंवा काय मार्गदर्शन पुन्हा पण थोडंफार मिळत गेलं काय? आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेकडून जे पहिल्यांदा शिबिर झालं, ट्रेनिंग त्या ट्रेनिंगमध्ये पण सेंद्रिय आपण शेती का करावी, जमिनीचं समजा जो पोत आहे तो सुरक्षित राहिला पाहिजे,
या संदर्भातलं जे म्हणजे आपण निसर्गाचं जास्त समतोल न बिघडला पाहिजे या पण दृष्टीनं खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं पण डाळिंब क्षेत्रामध्ये थोडं तरी म्हणजे पूर्ण 100% केमिकल विरहित डाळिंब नाही येऊ शकत. बरोबर आहे. म्हणजे ते त्यासाठी आपल्याला 100% काही स्प्रे घेणं गरजेचंच आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं मी स्प्रे पण देतो. म्हणजे 100% सेंद्रिय असं नाही म्हणता येत, पण त्यातल्या त्यात जेवढं शक्य आहे तेवढं जास्त मी सेंद्रिय पद्धतीनं करत आहे. मला काय म्हणायचं, डाळिंबीनं आता तुम्ही याकडे व्यवसाय म्हणून किंवा एक बिझनेस म्हणून बघताय, तुमचं आयुष्य बदललंय का किंवा त्या पद्धतीने आता बिझनेस होतोय का वगैरे, कसं काय जेवढ्या प्रमाणात तुम्ही कष्ट करता? म्हणजे अगदी म्हणजे कधी कधी पावसाळ्यात तुम्हाला 2-3 दिवसाला पण पाऊस किंवा औषध मारणे असेल किंवा सातत्याने वेळ पण देत असता तुम्ही. हो, ते आहेच. म्हणजे जेवढं आता यावर्षी एवढा दर उच्चांकी मिळण्यासाठी तर हेच महत्त्वाचं आहे की निसर्गाची डाळिंबसाठी यावर्षी 6 महिने योग्य वातावरण नव्हतं. वातावरण योग्य नसताना पण आहे ना, त्याच्याशी सतत झगडत राहणं आपल्याला. त्या आता यावर्षी मला टनेज कमी मिळालं, पण दर जास्त मिळाल्यामुळं माझं उत्पन्न तेवढंच राहते. पण कमी आपल्याला सेटिंग मिळत असताना, कमी फळं मिळत असताना आपण सातत्यपूर्ण काम करत राहिलो. आता मी बघितलं पावसाळ्यामध्ये आमच्या जवळचीच एक बाग होती. बाग अगदी माळात होती आणि पाऊस आला आणि म्हणजे खूप त्यांना संघर्ष करावा लागला. ते तेवढं सोपं नसतं, कारण कधी वारं सुटतं किंवा निसर्गाचे काय आपत्त्या पण येतात, काय होत्यात. त्याला कसं आव्हान वगैरे दिलं तुम्ही? म्हणजे वारं वगैरे सुटतं हा थोडासा कमी अडचणीचा आहे, पण ज्यावेळी सेटिंग अवस्थेमध्ये पाऊस जास्त होतो ना, त्यावेळी जास्त अडचण राहते. समजा आपली आता यावर्षी मी दरवर्षी 13 मेला बाग धरतो, सुरुवात करतो बहाराचं नियोजन. तर यावर्षी पहिल्यांदा 13 मे पासून पाऊस सुरू झाला. कंटिन्यू 8 दिवस मोठे पाऊस होत गेले आणि त्याच्यानंतर मग पहिल्यांदा ज्यावेळी बाग फुटते त्यावेळी चौकी अवस्था येणं खूप गरजेचं असतं. आणि त्या अवस्था ना येता काय झालं तर सगळं आगारेवरती बाग निघाली. मग त्याच्यानंतर त्या सिच्युएशनमधून पुढं प्रत्येक वेळी काय करणं, त्याच्यामध्ये सतत अभ्यास करणं हे पण खूप गरजेचं राहतं. आणि आज 100% असं वाटतं की जे आपली बाग थोडं थोडं पुढं गेली सेटिंगला आणि त्याचा फायदा आज दराचा मिळतो. त्याचवेळी लगेच सेटिंग झालं असतं तर हा दर नसता मिळाला, कारण लवकर माल आला असता. लवकर माल आला असता 1 महिना आणि 1 महिना अगोदर संपून गेला असता. हां, तेवढ्या वेळेस दर पण मार्केट दर पण ॲव्हरेज चांगलंच होतं. तोही दर काही कमी नव्हता. पण आजचा जो उच्चांकी दर आहे तो लेट सेटिंग झाल्यामुळं पण फायद्याचा आहे. आता किती माल गेला किंवा किती दर भेटला साधारणतः, किंवा कसं काय ते गणित? साधारणतः आजपर्यंत कटिंग या वर्षीचा माल 10 टनापेक्षा वर गेलाय आणि अजून पाठीमागं सर्वसाधारण 8 ते 10 टन माल भरेल, पण त्याच्यासाठी आणखी 2 महिने कालावधीच आहे. बरोबर. म्हणजे आत्ता जो काही येतोय मीडियम साईज आहे. मीडियम साईज आहे, लहान साईजचा आहे, तो अजून निघायला वेळ जाईल. आणखी 8 ते 10 टन म्हणजे यावर्षी 20 टनापर्यंत ॲव्हरेज निघेल असं अपेक्षित आहे. 10 टन गेलेलं आहे, पण तेच गेल्या वर्षी या बागेमध्ये 30 टन निघालं होतं. तर या ॲव्हरेजली 10 टन आपल्याला माल यावर्षी कमी मिळतोय, पण दर गेल्या वर्षीपेक्षा जास्त मिळतोय. यंदा किती साधारणतः एक ॲव्हरेज राहणार आहे? आत्तापर्यंत तसं पुढचं ॲव्हरेज नाही कोण सांगू शकत, पण आजपर्यंत 200 रुपयाच्या वर सरासरी ॲव्हरेज मिळाली. आता हायएस्ट जरी 600 रुपये मिळाला असला तरी कालचा 600 रुपये हायएस्ट असला तरी सरासरी ॲव्हरेज आपल्याला 324 रुपये आहे सरासरी. आणि त्याच्या अगोदर सरासरी 275, एक दिवस 273, म्हणजे 250च्या आसपास. आणि पहिल्यांदा बाग सुरू झाली त्यावेळी पण 200, 225 पण होतं. म्हणजे आतापर्यंत एक 20 लाखाचा माल गेला असेल. 20 प्लस गेले. 20 प्लस म्हणजे विक्री झाली. म्हणजे अजून नंतरचं शिल्लक आहे. म्हणजे आजपासूनचं पुढचं शिल्लक आहे. तो काय मार्केटचा अंदाज कमी होतो जास्त होतो, हा नंतरचा भाग आहे.
आता उन्हाळ्यात कसं राहतं मग आपली पाण्याची परिस्थिती वगैरे काय राहते, किंवा त्यावेळेस कधी असं आलं का की बाबा टँकर घ्यायची वेळ येते किंवा काय असं म्हणजे आव्हानं राहते? दरवर्षी वेगवेगळे आव्हान. कधी कधी टँकरवर पण 2 वर्ष बाग आणली, जगवली पण आणि बहाराला पण टँकरनं पाणी घातलं. असं काही आता काय तसं काय यंदा तर या वर्षी काय नाही, या वर्षी पावसाने जास्त प्रॉब्लेम या वर्षी. पावसाने त्यामुळे कमी सेटिंग झाली ना, त्याच्यामुळं तर दर आहे. बरं, हे पण आहे म्हणजे असं काय. बरं, आता तुम्ही शेती करता, तुमचे आई वडील मिसेस असतील, यांचा कसा तुम्हाला इथं म्हणजे बॅक सपोर्ट काय राहतो, किंवा कशी सिस्टीम राहते तुमचे घरातले नियोजन सगळं म्हणजे इकडं एक तर हा बिझनेस म्हणून तुम्ही बघत असताना काय आव्हान राहतात सगळेच? नाही काय लय विशेष आव्हान, आपलं रेग्युलर आहे ते. वडिलांचं आईचं रेग्युलर असते साथ, घरच्यांची पण साथ असते, त्यामुळे असं काही विशेष आव्हान नाही, सगळेजण मिळून करत असतो. आणि डाळिंब सोडता इतर शेतीकडे जास्त लक्ष नाही देत. 100% जास्त करून पूर्ण डाळिंबावरती लक्ष. बरोबर आहे. काय शेतकऱ्यांना काय सांगचाल डाळिंबीकडं का वळायला पाहिजे? तुमचा एक 10 वर्षाचा एक अनुभव. डाळिंब हे पीक म्हणजे आपल्या तरी इकडच्या एरियामध्ये वातावरण खूप छान आहे. म्हणजे डाळिंब या पिकासाठी जे काही कोरडं वातावरण लागतं ते वातावरण मान तालुक्यामध्ये खूप छान आहे. मान तालुक्यातील मी तर म्हणतो की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या इकडं जेवढं पाणी उपलब्ध आहे उन्हाळ्यासाठी, त्यांनी 100% हलक्या जमिनीवरती डाळिंबाची लागवड करावी. आणि त्यामध्ये योग्य नियोजन केलं तर 100% सक्सेस मिळणार आहे. आणि डाळिंबाचं दर हे सहजासहजी एवढं जास्त कमी येणार नाही. डाळिंब पिकवण्यासाठी खूप चॅलेंज आहेत. बरोबर. आणि इतर ठिकाणी आपल्या इथल्या एरियापेक्षा जास्त चॅलेंज आहेत. त्यामुळं इथल्या सर्व शेतकऱ्यांनी, आपण सगळे दुष्काळी एरियामध्ये आहात, तर इथं आपल्याला सगळ्यात जास्त वरदानाचं पीक म्हटलं तर डाळिंब आहे. काय सांगचाल मॅडम, आपल्या डाळिंबीला एक चांगला भाव मिळाला आहे, कशा पद्धतीनं तुम्ही साहेबांसोबत नियोजन वगैरे करता, किंवा कशी कामं राहते तिथली आपली सगळीच? का मी हे डाळिंबाचं कोंब काढते, असं म्हणजे सतत कोण कामाला असो अगर नसो, म्हणजे एकटी अशी म्हटलं तरी मदत करू लागते. तुम्ही किती वर्षापासून इकडं शेतीत येता, किंवा कसं राहतं डाळिंबीत, काय काय कामं राहते ते, पावसाळ्यात काय राहते, किंवा असं तुमचा वर्षाचं कसं शेड्यूल राहतं वगैरे साधारणतः? आता 3 ते 4 वर्ष झालं येते, त्याच्या अगोदर पण येत होते. मुलगा छोटा होता तेव्हा पण 1-2 वर्ष येत होते, नंतर मुलगी झाल्यानंतर आता 3-4 वर्ष झाली ती मदत करू लागते. कसं म्हणजे असं तुम्ही सरांना एक सपोर्ट म्हणून मदत करता, कसं वाटतंय आता आपल्या तुमच्या म्हणजे कष्टाला यश आलंय, चांगलं थोडा दर मिळाला आहे, कारण आपण वर्षभर तुम्ही इथं मेहनत करत असता. अजून काय काय ह्याच्यात राहतं नियोजन तुमच्याकडं, म्हणजे तुम्ही काय काम करता? मी बुडक्यातलं आगार काढते, आणि वरचं ह्या वर्षी खूप पाऊस होता ना, त्यामुळे आम्ही कंटिन्यू 3 महिने वरचं आगार काढलं. जास्त प्रमाणात होतं, पावसामुळे जास्त. पावसामुळे दरवर्षी कधी एवढं म्हणजे काढावं नाही लागलं तेवढे ह्या वर्षी सतत काढलं, त्याच्यामुळे खूप फायदा झाला. ओके. आता तुमचे काही नातेवाईक असतील, काय असतील, ते काय म्हणतात वगैरे, चांगलं म्हणजे नाही का तुम्ही शेती करता वगैरे चांगलं छान म्हणाले. काल मी एका लग्नात गेले होते, तिथं असे माझ्या मैत्रिणी म्हणाल्या की आता बाबा शेतकरीच नवरा करावा. तुम्ही सांगितलं नाही का कष्ट करायला? मी म्हणलं नाही, हात बघा म्हटलं, शेतकरी नवरा करणार, पण तिथं काम पण करायला पाहिजे ना. बरोबर आहे. म्हणजे त्यांना फक्त यश दिसतंय, यश दिसलं फक्त, पण काय होतंय ते नाही समजत. तर म्हटलं शेतकरी नवरा करत, एवढं म्हटलं तरी बरं झालं. म्हणजे इथून पुढं मुलींच्या लक्षात आलं तर करतील तरी, असं म्हणजे बघून तरी, म्हणजे आता आमचं एवढं झालंय म्हटल्यानंतर. म्हणजे तुम्ही काय सांगणार मुलींना, शेतकरी नवरा करा? मग आता एवढं शेतीत जर समजा नोकरीला एवढा फायदा होत नसला, म्हणजे नोकरीत एवढा फायदा होत नसला, म्हणजे शेतीत एवढा फायदा होतोय, त्याच्यानं आपल्या मैत्रिणी म्हणल्या की शेतकरीच बरा मुलगा, असं. शेतकरीच बरा. तर हे म्हणतात, कोण मिस्टर हे म्हणतात की शेतकरी करतील का पोरी किती पैसा झाला तर? म्हणलं आता काय त्यांच्या भावना. बरोबर. मग आता ह्या 2-4 दिवसात किंवा काय तुमच्या मम्मी पप्पांचा फोन वगैरे झाला असेल भावाचा, त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या वगैरे, त्यांना कळलं? हो, ते म्हणले छान, तू एवढं सगळं केलं, मदत करू लागितली, सगळं हे करू लागितलं, छान म्हणते. कोण?
घरचे आई वडील भाऊ सगळेच. त्यांना कळलं का हा कळलं, इथंच म्हणजे इथलीच आहे मी. मोहीमधले? हम्म. बाकीच्यांचा कसा कुटुंबातला सपोर्ट वगैरे राहतो सगळ्यांचा मग? हा येत कधी कधी येतात पण मला मदत करू लागायला. कोण माहेर किंवा? हा. ओके. काय सांगचाल शेती का केली पाहिजे, काय तुमचा अनुभव वगैरे? कारण एवढं म्हणजे तुम्ही इथं तसं सण असला तरी यायला लागतं, पावसाळा हिवाळा पाऊस असला तरी करावं लागतं. पण यश मिळतंय. मिळतं. ओके, धन्यवाद.